आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। अजित पवार गटाचं राज्यभरात मुका आंदोलन सुरू। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मुका आंदोलनाला सुरुवात। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं आंदोलन। पुतळ्याबाबतची चूक ती चूकच, त्याला माफी नाही। महापुरुषांच्या पुतळ्याबाबत पुन्हा अशी चूक होणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। मालवण पुतळा दुर्घटनेनंतर पुण्यात ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन, तर आंदोलनातून नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध, राणेंना अटक करण्याची मागणी। नारायण राणेंची कालची गुंडगिरीची भाषा, राणेंनी काल जी भाषा वापरली ती त्यांचे संस्कार आहेत, तर फडणवीसांनी राणेंना राज्य अशांत करण्यासाठी सोडलंय का, सुषमा अंधारेंचा सवाल। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे। काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झाला होता राडा। जबाबदार नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य अभिप्रेत नाहीत। नारायण राणेंच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी आणलेला पुतळा प्रशासनाने माघारी पाठवला। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी पुतळा आणला होता। शिवरायांचा पुतळा उभारताना शेकडो कोटींचा भ्रष्टाचार, कोणी किती पैसे खाल्ले सगळं समोर येईल, संजय राऊतांचा सरकारवर आरोप। राणेंनी अरेरावीची भाषा केली, पोलीस ठाण्यात तक्रार करणार, आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया। तर माझे काका श्रीधर नाईकांची हत्या झालेली, त्यात राणे मुख्य आरोपी होते, वैभव नाईकांचा नारायण राणेंवर निशाणा। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी बीडमध्ये तरुणांकडून अजित पवारांचा निषेध बॅनर घेऊन तरुणांचा अजितदारांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न, 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात।